वारकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे 2 जून पासून विठ्ठलाचं चरणस्पर्श दर्शन सुरू होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू होतं, त्यामुळे विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन बंद होते। आता पुन्हा पूर्ववत हे दर्शन सुरू होत आहे। मंदिराच्या संवर्धनाचं काम 15 मार्च पासून सुरू होतं, त्यामुळे हे दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं। पुढेही 17-18 महिने हे काम सुरू राहील। मात्र मंदिराच्या गर्भगृहाचं आणि 4 खांबाचं काम अंतिम टप्प्यात आलंय आणि त्यामुळे 2 जून पासून विठ्ठल मंदिर पूर्ववत दर्शनासाठी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर संस्थानने दिली आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम गेले 15 मार्च पासून सुरू होतं। 150 कोटी रुपयाच्या विकास आराखड्याला या कामाला सुरुवात झाली होती। मी आता विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये आपण पाहू शकता की हा तो विठ्ठलाचा गाभारा आहे की विठ्ठलाच्या गाभाऱ्यामधील ग्रॅनाइट काढल्यानंतर इथं दगडाचं जे स्वरूप देण्यात आलं आहे 700 वर्षाचं लूक देण्यात आलेलं आहे। आपण पाहिलं तर आता हे जवळपास गाभाऱ्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि 2 तारखेपासून विठ्ठलाचा जे मुखदर्शन होतं तेच पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे। जवळपास 75 दिवस भाविकांना या पदस्पर्श चरण दर्शनाची वाट पाहावी लागली होती। आपण पाहू शकता की आज पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून विठ्ठलाचं रूप हे पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना आपण दाखवत आहोत। आपण बघितलं तर हा विठ्ठलाचा गाभारा आहे, ग्रॅनाइट काढलेला आहे। ग्रॅनाइट काढल्यानंतर दगड जुनं 700 वर्षाचं लूक देण्यात आलेलं आहे। आपण बघितलं तर आज विठ्ठलाची चंदन उटे पूजा झालेली आहे। आपण पाहिलं तर हे चंदन उटीचं रूप पाहण्यासाठी खरं तर आतुरलेले असतात। एकंदरीत आपण बघितलं तर हे मंदिराचं काम सुरू आहे आणि येणाऱ्या 2 तारखेपासून विठ्ठलाच्या चरण दर्शनाचं जे आतुरतेने वाट पाहावी लागणार आहे ते 2 तारखेपासून आता विठ्ठलाचं चरण दर्शन भाविकांना आता सुरू होणार आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।